या घटकात आपण पाहूया क्षेत्रफळ, आयत व चौरस, आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढायचे हे आपण या घटकात पाहूया। या आकृत्या तुम्ही बघितल्यात, माहिती आहे। ही आहे आयताची आकृती, ही आहे चौरसाची आकृती। आता काही गोष्टी आपण काय करूया, समजून घेऊया। तर क्षेत्रफळ म्हणजे काय की एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप, म्हणजे त्या आकृतीचं ते काय झालं, क्षेत्रफळ झालं। आकृतीचे मापन कोणीही केलं तरी ते सारखंच यायला पाहिजे, सारखंच यावं म्हणून 1 सेमी-मीटर किमी बाजू असलेला चौरस हे क्षेत्रफळाच्या मापनासाठी प्रमाणित एकक काय केलं जातं, वापरलं जातं। हे अशा पद्धतीनं लिहिलं जातं। चौसेमी, चौमी, चौकिमी म्हणजे काय, तर चौसेमी म्हणजे बघा चौरस सेंटीमीटर, चौमी म्हणजे काय तर चौरस मीटर, चौकिमी म्हणजे काय म्हणजे चौरस किलोमीटर। अशा पद्धतीने आहे। आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल किंवा चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर ते क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे, ती सूत्र आपण पाहूया। जर आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे लांबी गुणुले रुंदी, आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे बाजूची लांबी गुणुले बाजूची रुंदी, किंवा या पद्धतीनं पण काढलं जातं, किंवा याचं अजून एक दुसरं एक सूत्र आहे, ते म्हणजे बाजूचा वर्ग। अशा पद्धतीनं काय केलं जातं, ही त्याची सूत्र आहे, आणि या सूत्राच्या आधारे आपण आयताचं आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढतो। हे पहा, अशी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि विचारलं वरील आकृतीचे क्षेत्रफळ किती। आता या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे। आकृती कशाची आहे, आयत। मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे, काय आहे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र, लांबी गुणुले रुंदी। आता या आकृतीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं, हे उदाहरण आहे। तर या आकृतीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय केलं, मगाशी आपण पाहिलं की मापन सारखं यावं म्हणून 1 सेमी-मीटर किमी बाजूचे चौरस त्या ठिकाणी काय केलेले असतात, दिलेले असतात। तर याचे काय करूया, आधी आपण 1 सेमी बाजू असणारे चौरस मोजू। किती आहेत, 1 2 3 4 5 6 आहे, काय आहेत 6। मग या आकृतीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय, काय करायचंय बघा, आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर चौरसांची किती संख्या आहे, चौरसांची संख्या आहे 6, म्हणून आकृतीचं क्षेत्रफळ आहे 6 चौसेमी। मग हा पर्याय, हा 2 नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी काय होतो, येतो। प्रश्न काय आहे बघा, सोपा प्रश्न आहे। एका आयताची लांबी 9 सेमी व रुंदी 4 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती।
आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आयताचे क्षेत्रफळ मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणुले रुंदी एवढंच आहे. त्यामुळं लांबी किती आहे? 9 गुणुले रुंदी किती आहे? 4. 9चा आणि 4चा गुणाकार करायचा. 9 चोक 36 चौसेमी असं याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. प्रश्न असा आहे बघा, 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला काय करायचंय? कशाचं क्षेत्रफळ काढायचंय? चौरसाचे क्षेत्रफळ. मग चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं आहे बाजूची लांबी गुणुले बाजूची रुंदी किंवा बाजूचा वर्ग. आता इथं 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ, लांबी आणि रुंदी दिलेली आहे का आपल्याला? नाही. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग केलेलं. मग काय केलंय बरोबर? बाजू किती आहे? 12. 12चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे? 144. म्हणून 144 चौसेमी झालं. अशा पद्धतीने याचं उत्तर येते. हे पहा उदाहरण काय आहे? प्रत्येकी 6 सेमी बाजू असणारे 2 चौरस जोडून तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ किती? तयार होणाऱ्या आकृतीचं क्षेत्रफळ विचारले आपल्याला. या ठिकाणी लक्ष द्या. आता ही 2 चौरस आहेत. आता हे चौरस आपल्याला काय करायचे? जोडायचे. आता हे 2 काय केले? 2 चौरस आपण काढले. आता हे 2 चौरस जोडणार आहेत म्हणजे ही बाजू काय होणार आहे? याची याला जोडायची आहे. म्हणजे आता हा जो चौरस आहे हा आपण काय करून घेऊ? या ठिकाणी जोडून घेऊ. आता जोडून घेतल्यानंतर हा चौरस इथं मांडला. पहा इथं हा चौरस काय केला? आपण मांडला. आणि हा चौरस काय केला? आपण इथं मांडला. म्हणजे इथं काय झालं? हे जोडून घेतलं. आता हे जोडून घेतल्यानंतर बघा ही बाजू 6 6 6 6 6 6 सेंटीमीटर राहील. आता ही आकृती कशाची तयारी झाली? जोडल्यावर ही आकृती कशाची झाली? तर ही आकृती झाली आयताची तयारी. कशाची झाली? आयताची. मग ही आयताची आकृती आपल्याला काय होती? तयार होते. मग आता आयताचं क्षेत्रफळ काय आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी. मग आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी. तर मग आता या ठिकाणी लक्ष द्या. किती लांबीचा आयत झाला? बरोबर आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी बरोबर 6 6 12 ही झाली आयताची रुंदी झाली. आणि ही जी आहे ही झाली आयताची 12 ही लांबी झाली आयताची. 6 आणि 6 ही काय झाली? आयताची लांबी झाली. मग ही 12 आणि ही 6 काय झाली? रुंदी झाली. म्हणजे 12 गुणुले 6 बरोबर 12 हे 72 चौसेमी याचं काय झालं? क्षेत्रफळ तयार झालं. 2 आकृत्या जोडायला सांगितल्यास जोडून कोणती आकृती तयार होती हे पाहायचं आणि त्यावरून तो प्रश्न काय करायचा? सोडवायचा आहे. प्रश्न आपल्याला असा आहे, एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? आपल्याला काय काढायला सांगितलंय? चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलंय. तर आपण काय करायचं? परिमिती दिलेली आपल्याला. अगोदर काय करू? चौरसाची बाजू काढू. काय काढू अगोदर? चौरसाची बाजू. चौरसाची बाजू किती असणार आहे? परिमिती किती? 100 भागिले किती बाजू असतात चौरसाला? 4. म्हणजेच एक चौरसाची बाजू किती असणार आहे? 25 मीटर असणार आहे. किती असणार आहे? 25 मीटर. मग आता ही एक बाजू झाली तर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. आता आपण काय करू? चौरसाचे
क्षेत्रफळ. मग चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? बघा, चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. मग बाजू किती आहे? 25चा वर्ग. मग 25चा वर्ग किती आला? 25चा वर्ग. 25 गुणिले 25 म्हणजेच 625 मीटर. अशा पद्धतीने ही उदाहरणं आपण काय करायची आहेत? सोडवायची आहेत. 625. तुम्हाला वर्ग काढायचा तर माहिती सांगितलेलं आहे ना, 25. मग वर्ग काढायच्या ट्रिकनी, वर्ग काढायच्या पद्धती, एकदम सोप्या पद्धतीने काढायच्या. शेवटी एकक स्थानी 5 असेल, एकक स्थानी 0 असेल, एकक स्थानी 0 व 5 ह्या दोन्ही संख्या नसतील तर वर्ग कसं काढायचे अगदी चटकन आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय केलेले आहेत? वर्ग काढण्याच्या सोप्या पद्धती या व्हिडिओमध्ये काय केलेल्या आहेत? दिलेल्या आहेत. ते तुम्ही अवश्य पहा. अशा पद्धतीनं या आयत आणि चौरस यांचं क्षेत्रफळाची उदाहरणे आपण अचूक पद्धतीने सोडवायची आहेत.